नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंचशील अकादमी यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे। मी खैरेस। आज आपण रक्तभिसरण संस्थेचा एक पार्ट बघू। ब्लड रक्तभिसरण संस्थेचा एक पार्ट बघू। कोणता? ब्लड। बघा, रक्तभिसरण संस्था तीन बनलेली असते: रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या। रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या या तीनही रक्तभिसरण संस्था बनलेली असते। त्याच्यातला आपण पहिला भाग घेऊ, ब्लड। कोणता? रक्त घेऊ। बघा, आता हे रक्त आहे। बघा, आता काही प्राण्यांमध्ये खुली रक्तभिसरण संस्था असते आणि काही प्राण्यांमध्ये बंद असते। आता आपण मानवी रक्तभिसरण संस्था घेत असताना मानवाची रक्तभिसरण संस्था ही कशी आहे? बंद आहे। म्हणजे मानवाला रक्तवाहिनी आहे। रक्तवाहिनी असल्यामुळे मानवाची रक्तभिसरण संस्था कशी आहे? बंद आहे। तर बघा, पहिल्यांदा आपण घेऊ मानवी शरीर। बघा, आपल्या शरीरामध्ये ब्लड कसा आहे, संपूर्ण ब्लड बद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो। पहिल्यांदा मानवी शरीर। या मानवी शरीरामध्ये पहिल्यांदा बघा द्रव्य पदार्थ असतो। काय असतो? मानवी शरीरामध्ये द्रव्य पदार्थ असतो। काय असतो? द्रव्य पदार्थ। बघा, आता जो द्रव्य पदार्थ आहे, हा द्रव्य पदार्थ मानवी शरीरामध्ये बघा द्रव्य पदार्थ असतो। बघा, मेल मध्ये आहे 60% द्रव्य पदार्थ, फिमेल मध्ये आहे 70% द्रव्य पदार्थ आणि छोट्या बालकामध्ये असते 90% द्रव्य पदार्थ। बघा, मानवी शरीरामध्ये असणारा द्रव्य पदार्थ बघा, मेल मध्ये 60%, फिमेल मध्ये 70% आणि छोट्या बालकामध्ये किती टक्के असते? 70%। हे काय असते? द्रव्य पदार्थ। बघा, संपूर्ण शरीरामध्ये द्रव्य पदार्थ। आता या द्रव्य पदार्थापैकी बघा आपण एकाच द्रव्य पदार्थ घेऊ। कोणता? मेलचा। बघा, मेल। मग मेल मध्ये 60% द्रव्य पदार्थ असते। बघा, मेल यांच्या शरीरामध्ये 60% द्रव्य पदार्थ असते। या 60% पैकी हे 40% पेशीच्या आत असते। बघा, मानवी शरीरामध्ये 60% द्रव्य पदार्थ असतो। 60 पैकी 40% द्रव्य पदार्थ पेशीच्या आत असते। कुठे असते? पेशीच्या आत असते। आणि जे उरलेलं किती टक्के? 20%। बघा, उरलेलं किती टक्के? 20% हे बघा पेशीच्या बाहेर असते। 40% द्रव्य पदार्थ कुठे असते? पेशीच्या आतमध्ये। आणि उरलेलं 20% हे कुठे असते? बघा, हे पेशीच्या आत असते आणि कुठे असते? पेशीच्या बाहेर असते। उरलेलं 20%। बघा, आता 20% बाहेर असते। मग याचे पण 15% आणि 5%। बघा, 15% असते हे बघा ज्या पेशी असते त्या पेशीच्या मध्यंतरी भागामध्ये हे 15% साठवलं जाते। जसं उदाहरणार्थ अशा काही पेशी असते। या पेशीच्या मधामध्ये असणारा जो काही मध्यंतरी भाग आहे, या मध्यंतरी भागामध्ये हे 20% पैकी 15% द्रव्य असं साठवलं जाते। कुठे? पेशीच्या बाहेर। ज्या दोन पेशीमध्ये किंवा अनेक पेशीमध्ये जे मध्यंतरी जागा असते, या मध्यंतरी जागामध्ये हे 15% द्रव्य साठवले जाते। नंतर उरलेलं द्रव्य बघा, उरलेलं जे 5% द्रव्य असते हे बघा पेशीच्या आत, म्हणजे कोणत्या? रक्तपेशीच्या, म्हणजेच रक्तवाहिन्याच्या आत, म्हणजेच रक्तपेशीच्या आत साठवले जाते। लक्षात ठेवा, उरलेलं किती? 5%। बघा, लक्षात ठेवा,
डबल सांगतो बघा, मानवी शरीरातील द्रव्य पदार्थ मेल मध्ये 60%, फिमेल मध्ये 70%, छोट्या बालकांमध्ये 90%. बघा 60 पैकी 40% पेशीच्या आत असते आणि 20% पेशीच्या बाहेर असते. आता 20% जे पेशीच्या बाहेर असते त्यापैकी 15% हे दोन पेशीमध्ये जे मध्यंतरी जागा असते तिथे ते 15% असते आणि उरलेले 5% हे रक्तवाहिन्या पेशीत असते. बघा कुठं असते, रक्तवाहिन्यामध्ये असते. उरलेले जे 5% असते हे रक्तवाहिन्याच्या आत असते आणि हेच 5% ब्लड म्हणजे मानवी शरीरात 100% ब्लड. बघा लक्षात ठेवा, हेच 5% म्हणजे 100% ब्लड होय. कोणता, हे किती टक्के ब्लड होय, हे 100% ब्लड होय. मग बघा आता 5% म्हणजे 100% ब्लड होय. लक्षात ठेवा, म्हणजे मानवामध्ये 60% द्रव्य रूप असते. बघा मग हे 100% ब्लड हो. बघा याच्यामध्ये काय काय असते, 100% ब्लड. मग याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, बघा 3 भाग असते. एक बघा लक्षात ठेवा, याच्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिला असतो रक्तद्रव्य. बघा हे जे रक्तद्रव्य असते हे 55% असते. किती टक्के, 55% असते. आपण याला प्लाझ्मा म्हणतो किंवा रक्तामधला मॅट्रिक्स म्हणतो याला. बघा लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा. म्हणजे रक्तामध्ये बघा किती टक्के प्लाझ्मा आहे, 55% प्लाझ्मा आहे. आणि नंतर असतो लक्षात ठेवा आरबीसी. बघा लक्षात ठेवा, आता आरबीसी असतो 44%. आरबीसी किती टक्के असतो, 44%. बघा लक्षात ठेवा, हे रक्तद्रव्य याच्यामध्ये प्लाझ्मा असते आणि लक्षात ठेवा इकडे आपण बघा लक्षात ठेवा स्नायूमध्ये लक्षात ठेवा स्नायूचे पुन्हा 3 भाग पडतात. बघा एक आहे आरबीसी. बघा काय, आरबीसी, नंतर डब्ल्यूबीसी आणि नंतर प्लेटलेट्स. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आरबीसी किती टक्के असते, 44% असते आणि हे दोन्ही मिळून 1%. किती, 1%. म्हणजे हे काय झालं, 100% ब्लड. बघा लक्षात ठेवा, आपण काय घेतो, 100% पैकी 55% प्लाझ्मा, याला आपण काय म्हणतो, रक्तामधलं मॅट्रिक. म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये रक्तामध्ये असणारा पिवळा भाग त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. कोरोनामध्ये तुम्ही प्लाझ्मा थेरपी ऐकली असेल. बघा आपल्या गावरानी भाषेमध्ये याला आपण पू म्हणतो. जसं तुम्हाला एखादी गलगंड झालं बघा ना, ते येलो कलरचं पू, हे म्हणजेच प्लाझ्मा होय. याचा कलर पिवळा असतो, हे मराठीमध्ये. बघा आरबीसी 44%, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स याचा 1% असते. बघा आता हे प्लाझ्मा लक्षात ठेवा. आता आरबीसी काय करतो, 25% ऑक्सिजनचं वहन करतो. बघा आरबीसी 25% ऑक्सिजनचं काय करतो, वहन करतो. बघा हे हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये असतात. लक्षात ठेवा. बघा म्हणून आपल्या शरीरात डावीकडून शुद्ध रक्त वाहते आणि उजवीकडून अशुद्ध वाहते. बघा उजवीकडून अशुद्ध आणि डावीकडून शुद्ध वाहते. तर बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स लक्षात ठेवा. तर मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेऊ रक्त. बघा पहिल्यांदा काय घेऊ आपण, रक्त. आता जर तुम्हाला विचारते
मानवाच्या वस्तुमानानुसार बघा रक्त किती टक्के असते तर 8 ते 9% असते। बघा मानवी वस्तुमानानुसार जर तुम्हाला रक्त विचारलं तर किती टक्के असते 8 ते 9% असते। बघा किती टक्के असते 8% ते 9% असते मानवी याच्यानुसार। बघा नंतर येणारा जो भाग आहे बघा आता हा आम्लारी असतो 55% लक्षात ठेवा आहे। बघा आता रक्त हे आम्लारी असते आपण त्याला अल्कली म्हणू। रक्त कसं असते अल्कली। अल्कली असण्यामागचं कारण त्याच्यामध्ये बायकार्बोनेट असतो। बघा रक्तामध्ये बायकार्बोनेट असतो असल्यामुळे अल्कली असते आणि बायकार्बोनेटचा काय असतो गुणधर्म दर्शवतो कोण रक्त लक्षात ठेवा। बघा आता बायकार्बोनेट हे 75% कार्बन डायऑक्साइडचे वहन करते। बायकार्बोनेट बघा बायकार्बोनेट हे 75% कार्बन डायऑक्साइडचे काय करते वहन करते आपल्या कुठे रक्तद्रव्यामध्ये। बघा नंतर प्लाझ्मामध्ये 2 ते 3% ऑक्सिजन असते। बघा 2 ते 3% ऑक्सिजनचं वहन करते आणि आरबीसी 25% ऑक्सिजनचं वहन करते। हे इथपर्यंत लक्षात ठेवा। बघा आता जो आपण पेशल भागाकडे आपल्या रक्त लक्षात ठेवा। आता मूळ रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटॉलॉजी म्हणतात। बघा रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटॉलॉजी म्हणतात आणि रक्तवाहिन्याच्या बघा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला एंजिओलॉजी म्हणतात। दोन्ही लक्षात ठेवा रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटॉलॉजी म्हणतात आणि रक्तवाहिन्याच्या शास्त्राला एंजिओलॉजी म्हणतात। बघा म्हणून रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं हेमेटॉलॉजी। मानवी रक्त बघा मानवाचं रक्त 5 ते 6 लिटर असते। त्याच्या वस्तुमानाचं म्हणलं 8 ते 9% वस्तुमान लिटर नाही म्हणत आपण वस्तुमान। जर तुम्हाला लिटर म्हणलं तर बघा मानवात 5 ते 6 लिटर काय असते रक्त असते। बघा नंतर रक्त हे लाल रंगाचा चिकट द्रव्य असून त्यांची चव खारट आणि कडवट आहे। बघा रक्त हा लाल रंगाचा चिकट द्रव्य असून त्यांची चव खारट आणि कडवट आहे। बघा नंतर शरीराच्या वजनाच्या जवळपास 8 ते 9% रक्त असते शरीराच्या वजनाच्या। बघा नंतर रक्त हे अल्कली असून रक्ताचा पीएच बघा रक्ताचा काय पीएच बघा लक्षात ठेवा 7.35 ते 7.45 आहे। बघा कोणाचा रक्ताचा पीएच बघा पोटेन्शियल हायड्रोजन पीएच लक्षात ठेवा याला आपण मराठीत सामो म्हणतो। आता एस पी सोरेशन यांचा पीएच चा शोध लावला। तुम्हाला पीएच खूपदा परीक्षेला विचारते ठीक आहे। म्हणून रक्ताचा पीएच किंवा याला आपण मराठीत सामो 7.35 ते 7.45 असते। बघा नंतर आता रक्तामध्ये पाणी 90 ते 92% असते। बघा आपण या बाजूला लिहितो लक्षात घ्या रक्तामध्ये पाणी बघा 90 ते 92% असते। रक्तामध्ये पाणी किती टक्के असते 90 ते 92% असते। रक्तामध्ये प्रथिने बघा रक्तामध्ये प्रथिने किती टक्के असते 7% असते। रक्तामध्ये प्रथिने किती टक्के असते 7% असते। आणि असेंद्रिय आयन्स बघा असेंद्रिय आयन्स बघा 2 ते 3% असते। 2 ते 3% हे
रक्तामध्ये असणारे घटक आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत लक्षात ठेवा. नंतर बघा, नंतर रक्तामध्ये बघा, रक्तामध्ये 100 ml, रक्तामध्ये 80 ते 100 बघा 100 मिलीग्राम हे काय असते, शर्करा असते. काय असते, शर्करा असते. आणि रक्तातील युरियाचं प्रमाण बघा, रक्तातील युरियाचं प्रमाण 17 ते 30 ग्रॅम पर्यंत असते. म्हणजे 100 ml रक्तात बघा, लक्षात ठेवा, रक्तात युरियाचं प्रमाण 17 ते 30 ग्रॅम असते, म्हणजे 100 ml रक्तात. ठीक आहे, आता बघा हे इथपर्यंत लक्षात ठेवा. आता रक्त कुठं निर्मिती होते बघा, रक्ताची निर्मिती म्हटलं तर बोन मॅरो, त्याला आपण अस्थिमज्जा म्हणतो. बघा, रक्ताची निर्मिती कुठं होते, बोन मॅरो, त्याला आपण अस्थिमज्जा. अस्थिमज्जा म्हणजे बघा, लक्ष द्या, बघा इथं काढून दाखवतो तुम्हाला अस्थिमज्जा. हे आहे आपली अस्थिमज्जा, त्याला आपण काय म्हणतो, बोन मॅरो. म्हणजे इथून तर इथपर्यंत हा जो पोकळ भाग आहे हा कोणता आहे, बोन मॅरो. जेव्हा आपण चिकन किंवा मटन खाताना जेव्हा लेग पीस खातो, लेग पीस खाताना बघा ते मोठं पुंगळी असते, त्या पुंगळीतून ठोकताना जो भाग निघतो जेलीवानी, ती हो अस्थिमज्जा. समजलं, जेव्हा आपण पुंगळी असते ठोकताना काढतो जेलीवानी भाग निघतो तो हो अस्थिमज्जा. म्हणजे पोकळ हाडामध्ये असते, म्हणजे आपल्या इथून तर इथपर्यंत जे हाड पोकळ आहे याला काय म्हणायचं, अस्थिमज्जा. तिथं आपली ब्लडची निर्मिती होते. काय होते, ब्लडची निर्मिती होते. लक्षात ठेवा इथपर्यंत. बघा, नंतर ब्लडची तर निर्मिती होते, हे ब्लड मग कुठं साठवलं जाते, तर आपल्या शरीरातलं संपूर्ण ब्लड प्लियामध्ये साठवलं जाते. काय म्हणतात, प्लियामध्ये साठवलं जाते. म्हणून आपल्या शरीरातील ब्लड बँक कोणाला म्हणतात, प्लियाला म्हणतात. कोणाला म्हणतात, प्लियाला काय म्हणतात, ब्लड बँक म्हणतात. आणि शरीर बघा, लक्षात ठेवा. नंतर बघा, आता रक्ताबद्दल बोलतो म्हटलं तर खूप सारं आहे. बघा, कमीत कमी 2 घंटे तरी लागते या रक्त जर आपण डिटेलमध्ये घेतो म्हटलं तर. तसं तुम्हाला माझी स्पेशल बॅच करावं लागते, त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल वाटल्यास. ठीक आहे, चला आपल्या भागाकडे पुन्हा जाऊ आपण. नंतर बघा, आता किडनीमधून बघा, लक्षात ठेवा, किडनीमधून रक्त बघा रोज 400 वेळा गाळलं जाते. किडनीमधून रक्त रोज 400 वेळा गाळलं जाते. आणि या गाळण्याच्या मूलभूत क्रियेला बघा, या गाळण्याच्या मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन्स असे म्हणतात. बघा, आपल्या किडनीमधून रोज 400 वेळा रक्त गाळलं जाते आणि या गाळण्याच्या मूलभूत बघा क्रियेला नेफ्रॉन्स असे म्हणतात. आणि मानवी शरीरात 10 लाख नेफ्रॉन्स असतात. किती असतात, 10 लाख नेफ्रॉन्स असतात. लक्षात ठेवा. आता हे आपलं जे ब्लड आहे बघा, हे जे रक्त आहे, हे रक्त मग प्रत्येक अवयवाला किती टक्के लागते तर बघू आपण इथे. लक्षात ठेवा, आता आपल्या यकृताला बघा, यकृतला 28% बघा, यकृत काय करतो, 28% रक्त हे करतो. लक्षात ठेवा, म्हणजे एवढा भाग लागतो. 100% रक्तापैकी 28% लिव्हरला लागतो. नंतर किडनीला 24%, नंतर स्नायूला मसल्स ज्या आपल्या मसल असते याला किती टक्के, 15%, आणि ब्रेनला 14%, आणि जे काही इतर अवयव असते त्याला 19%. एवढा बघा, एवढा म्हणजे एवढी ब्लडची बघा, एवढं ब्लड या यकृत म्हणजे यकृत बघा, लिव्हर, किडनी, मसल्स आणि ब्रेन यांना लक्षात ठेवा इथपर्यंत. म्हणजे शरीराकडे म्हणजे बघा, लक्षात ठेवा, हृदयाकडून शरीराकडे होणारा 100% पुरवठा. जर तुम्हाला कधी
बघा क्रम विचारते, हृदयाकडून शरीराकडे रक्ताचा होणारा पुरवठा याचा क्रम लावा. मग 28% यकृत, बघा किडनीला वृक्कला 24%, स्नायूला 15%, ब्रेनला 14% आणि इतर अवयवाला 19%. हा झाला रक्ताचा पुरवठा. ठीक आहे, हे इथपर्यंत लक्षात ठेवा. नंतर आता रक्ताला लाल रंग कशामुळे येतो? लोह, ऑक्सिजन आणि पाणी. बघा लोह, ऑक्सिजन आणि पाणी इथपर्यंत लक्षात ठेवा. बघा नंतर आपलं हृदय, बघा हृदय जवळपास एका मिनिटाला 5 लिटर रक्त गाळला जाते. हृदयातून बघा एका मिनिटाला 5 लिटर रक्त गाळलं जाते आणि तासाला 340. बघा तासाला 340 आणि वर्षाला 15 लाख लिटर. वर्षाला किती? 15 लाख लिटर. म्हणजे हृदयातून फक्त काय केलं जाते? रक्त पंप केलं जाते. रक्त काय केलं जाते? पंप केलं जाते. बघा इथपर्यंत लक्षात ठेवा. नंतर बघा उदाहरणार्थ आता रक्तामध्ये गुरुत्व, बघा रक्तामध्ये गुरुत्व लक्षात ठेवा. गुरुत्व किती असते? तर बघा 1.035 ते 1.075 एवढं रक्तामध्ये गुरुत्व असतो. आता बघा आता हे गुरुत्व खूप मोठी कन्सेप्ट आहे, आपण समोर येतेच आपल्याला. तर बघा हे झालं. नंतर पीएच, बघा लक्षात ठेवा 2.35 ते 4.45 पीएच असते. आणि हो जर बघा रक्तातील जर आपल्या पीएच कमी झाला, बघा रक्तातील जर आपला पीएच उदाहरणार्थ 4च्या खाली आला तर आपल्याला ऍसिडिटी होते. बघा लक्षात ठेवा आपल्याला काय होतो? 4च्या खाली जर आला तर ऍसिडिटी होतो. लक्षात ठेवा ऍसिडिटी होतो. मग कशामुळे? जर पीएच कमी झाल्यामुळे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा शरीराच्या वजनाच्या 8% भाग रक्त असतो आणि 60% भाग पाणी असते. बघा लक्षात ठेवा शरीराच्या वजनाच्या 8% भाग रक्त असतो आणि 60% भाग काय असतो? पाणी असतो. लक्षात ठेवा. आणि हे जे रक्त आहे हे कुठं साठवलं जाते? प्लियामध्ये. म्हणून लक्षात ठेवा सर्वात मोठा लसिका अवयव कुणाला म्हणतात? प्लियाला म्हणतात. आणि प्लियाला बघा आरबीसीचा मसनवाटा पण म्हणतात. कुणाला? प्लियाला. काऊन? आरबीसी प्लियामध्ये जाऊन मरतात. आरबीसीचा जीवनकाळ लक्षात ठेवा. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे माहीतच पाहिजे. बघा याचा स्पेशल भाग येते, आपण फक्त आज ब्लड बद्दल बोलू. लक्षात ठेवा. नंतर आपल्या शरीरात ब्लड मध्ये बघा 0. लक्षात ठेवा आपल्या शरीराच्या ब्लड मध्ये 0.2% का असते? सोने असते. बघा जमिनीतच सोनं मिळते असा काही भाग नाही. बघा आपल्या ब्लड मध्ये सुद्धा सोन्याचे अंश आहे. मग किती आहे? बघा 2 मिलीग्राम. बघा 2 मिलीग्राम रक्तामध्ये काय असते? सोनं पण असते. सोन्याचा अंश पण आपल्या ब्लड मध्ये असतात. म्हणून बघा ब्लड असं चमकते. लक्षात ठेवा इथपर्यंत. नंतर बघा आता दूध आणि ब्लड. बघा आता मी काही शास्त्रज्ञ नाही, पण माझ्या असं लक्षात आलं का दूध आणि ब्लड हे दोन्ही घटक थोड्याफार प्रमाणात तरी सारखेच आहे. जसं आपण दुधाला गरम केलं तर दूध घट्ट होतात. बघा ब्लडला जर गरम केलं तर ब्लड पण दुधामध्ये घट्ट होते ना. ब्लड जेव्हा खराब होतात त्याची वास तशीच येतात आणि दूध जेव्हा खराब होतात त्याची पण वास तशीच येतात. बघा दोघांना गरम करा. दोघांना जर गरम केलं जसं आपण मटण खाताना बकऱ्याची रक्ती गरम करतो, जसं दुधातलं चीक असते तशाच पद्धतीचं ते पण असते. म्हणून दूध बघा आता उदाहरणार्थ दुधाला केसिनमुळे पांढरा कलर येतो आणि रक्ताला लोह, ऑक्सिजन आणि पाण्यामुळे लाल कलर येतो. इथपर्यंत लक्षात ठेवा. नंतर बघा आपल्याला बघा आता उदाहरणार्थ लक्ष द्या.
बघा मग याच्यामध्ये आरबीसी असते, डब्ल्यूबीसी असते, प्लेटलेट्स असते. बघा खूप मोठा हा एक घटक आहे. मग रक्ताचा शोध कोण लावला, रक्त गटांचा शोध कोण लावला, खूप सारा. मी तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती सांगितली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर अशी पुन्हा याच्यापेक्षा नवनवीन माहिती आहे, फक्त मी तुम्हाला वरवर माहिती सांगितली आणि जर तुम्ही बॅच केली तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल रक्ताबद्दल. इथपर्यंत लक्षात ठेवा. धन्यवाद विद्यार्थी.